अजितदादा हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गेल्या 50 वर्षामध्ये अजितदादांच्या रूपानं या राज्यातील आणि देशातील जनतेनं एक सळसळतं व्यक्तिमत्व की जे विकासासाठी सतत आग्रही राहिलेलं आणि लोककल्याणाचा वारसा घेऊनच दादांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांची विचारधारा घेऊन दादांनी आयुष्यभर प्रवास केला. दादांचं एका शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर दादा यांना कमी षटकामध्ये जास्त धावा काढायची इच्छा ही नेहमीच राहिलेली आहे. याचा दुसरा अर्थ असा की कमी वेळामध्ये लोकांचं जेवढं जास्तीत जास्त कल्याण करता येईल ही भूमिका त्यांच्या मनामध्ये सातत्यानं मी पाहिली आहे. दादा हे एक अतिशय मुरब्बी राजकारणी होते, पण राजकारणापेक्षा लोकांचं भलं करणं आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं, त्यांना चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणं ही त्यांची भूमिका आयुष्यभर राहिलेली आहे. आणि त्याच्यातूनच राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी आपलं नाव मोठं केलं आणि आज तेच दादा या राज्याच्या राजकारणामध्ये त्यांच्या दुर्दैवी जाण्यानंतरसुद्धा प्रत्येक लहान मोठ्या सर्वसामान्य माणसाच्या काळजामध्ये घर करून राहिलेले आहेत. आणि त्याचं कारण हेच आहे की एकतर पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याचबरोबर शहरं आणि शहरांच्या बरोबर गावं यांचा देखील विकास झाला पाहिजे. ही भूमिका घेऊनच अजितदादा राज्याच्या राजकारणामध्ये, मंत्रिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये किंवा वेगवेगळ्या पदावर असताना त्यांनी ही भूमिका कायम ठेवली. मग राज्यातला उद्योग असो, सहकार असो, बँका असोत किंवा आणखीन क्रीडा क्षेत्रातल्या जेवढ्या क्षेत्रामध्ये मग ऑलिम्पिक असोसिएशन असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, या प्रत्येक संघटनांच्या पाठीमागं दादा ताकदीने उभे राहिले. आणि दादांनी अतिशय कमी वेळामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री, नियोजन विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी जी कामगिरी केली त्याला तोड नाही. आणि अशी दैदिप्यमान कामगिरी दादांच्या हातामधून या महाराष्ट्रामध्ये घडली. आज त्याचा फायदा हजारो लोकांना, लाखो लोकांना झाला. संस्था उभ्या करत असताना पक्ष, जात, धर्म पाहायचा नाही. लोक प्रयत्न करत आहेत तर त्याला आपण सरकार म्हणून, राज्यकर्ते म्हणून मनापासून मदत केली पाहिजे ही भूमिका घेऊन दादा नेहमीच कार्यरत राहिलेले आहेत. दिवसाचे 24 तास त्यांच्यासाठी कमी पडायचे. सकाळी 6 वाजता उठून लोकांना भेटणं, आणि भेटणं म्हणजे नुसतंच भेटणं असं नाही, करतो बघतो हा शब्द तर त्यांच्या कधी डिक्शनरीत नव्हताच. प्रत्येक होणारं काम ते होय म्हणून करून दाखवायचं आणि जर होणं शक्य नसेल तर त्याला स्पष्टपणानं नाही म्हणून सांगायचं. मग त्याच्यामध्ये त्या समोरच्या व्यक्तीला काही वाटलं तरी त्याची कधी त्यांनी पर्वा केली नाही, परंतु त्यांचं नेहमी हाच भूमिका राहिली. आपल्याच्याने होत असेल तर करून टाकायचं, उगाच फेऱ्या मारायला लावायचं नाही, त्याच्यामधून लोकांचा वेळ जातो. आणि हीच भूमिका घेऊन ज्यावेळेला दादा काम करत राहिले, ते बोलताना एखादी गोष्ट दुसऱ्याला समजून सांगितली, त्याला पटली नाही तर थोडा करारीपणा त्यांच्या शब्दामधून बाहेर पडायचा. पण प्रसंगतः करारी असणारे दादा व्यक्तिगत जीवनामध्ये खूप हळवे होते आणि त्यांनी त्याच भूमिकेमधून प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका राज्यव्यापी, देशव्यापी घेतली. आणि म्हणूनच राज्यातल्या आणि देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांशी, मोठ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क आला. आणि अजितदादा हे नाव फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशामध्ये अतिशय आदरानं घेऊ लागलं. आणि तो आदर दादांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वातून मिळवला. बारामतीतल्या एका छोट्याशा गावात जन्माला आल्यावर शाळेत शिक्षण घेतल्यानंतर, कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या मातीशी, आपल्या शेतीशी आपली नाळ जुळली पाहिजे म्हणून त्यांनी सुरुवात शेतीतून, मातीतून, दूधधंद्यातून, पोल्ट्रीच्या व्यवसायातून केली. हळूहळू राज्याच्या सहकार क्षेत्रामध्ये मग कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, शिक्षण संस्था असतील, पतसंस्था असतील, बँका असतील, या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय मनापासून कामगिरी केली. आणि कामगिरी करताना नुसतं मार्गदर्शन नाही केलं तर त्याच दर्जाच्या संस्थासुद्धा त्यांनी उभ्या करून आणि चालून दाखवल्या. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, राज्य सहकारी साखर कारखाना संघ, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य सहकारी बँक, या आणि अशापेक्षा कितीतरी मोठ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. रयत शिक्षण संस्था असेल,
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असेल, बारामतीचं विद्याप्रतिष्ठान असेल आणि याच्यामधून शिक्षण देण्याचं काम तर केलंच, पण त्याहीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून त्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढं जायचं आणि लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवायचा ही भूमिका अजितदादांची सतत राहील. अजितदादा आणि मी ज्यावेळेला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 91 साली प्रथमतः निवडून आलो, त्यावेळेला 350 कोटी रुपयाच्या ठेवी असलेली बँक आज 17,000 कोटीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी पोचलेली आहे. याच्यामध्ये उद्योगाला आणि इतर व्यवसायाला कर्ज देताना शेतकऱ्याला पीक कर्ज मिळालं पाहिजे, शेतकऱ्याची मुलं शिकली पाहिजेत, कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी पदव्या घेतल्या पाहिजेत आणि ही भूमिका घेऊन मग बचत गट असतील, अन्य संस्था असतील, पतसंस्था असतील, सगळ्यांना मदत करायची भूमिका घेतली. आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये ज्या गोष्टीचा बोलबाला झालेला आहे त्या AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न किमान डबल केलं पाहिजे, ही भूमिका दादाची होती. माननीय शरद पवार साहेबांनी कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून, प्रतापराव पवार साहेबांनी कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या माध्यमातून आज जो शेतीचे प्रयोग चालवलेले आहेत त्या प्रयोगामधून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनाने, शेतकरी म्हणजे नुसता ऊस उत्पादक शेतकरी नव्हे तर कोरडवाहू भागातला शेतकरी असेल किंवा भुसार पिकं घेणारा शेतकरी असेल, त्यालासुद्धा मदत करायची भूमिका ही दादांनी नेहमीच ठेवली. आणि त्याच हेतूनं दादांनी पुणे जिल्हा बँकेमध्ये, राज्य सहकारी बँकेमध्ये काम करताना सगळ्यांना एक मदतीचा हात दिला आणि तो मदतीचा हात घेऊन आज अनेक लोकांच्या संस्था, अनेक लोकांचे संसार उभे राहिले आणि त्याच्यातूनच खरी ग्रामीण अर्थव्यवस्था ही उदयाला आली. आज GDPच्या बाबतीत बरंचसं बोललं जातं, परंतु GDPच्या व्यतिरिक्त मानवी विकासाचा इंडेक्स, हॅपीनेस इंडेक्स, ही भूमिका दादांच्या मनामध्ये होती. आणि तो हॅपीनेस इंडेक्स फक्त शहरामध्ये किंवा मोठ्या उद्योगामध्ये प्रगती करून चालणार नाही, तर तो हॅपीनेसचा इंडेक्स शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत त्याला सरकारची मदत केली पाहिजे, वेळप्रसंगी वित्तीय संस्थांनी उभं राहिलं पाहिजे, ही भूमिका घेऊन दादा नेहमीच पुढं गेले. आणि त्याच्यामधून आज दादांनी हा सगळा एक यशस्वी प्रयोग करून दाखवला. परंतु नीतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. दादांच्या माध्यमातून आणखीन खूप मोठं काम महाराष्ट्राला, देशाला पाहायचं होतं, परंतु अचानक काळानं घाला घातला आणि विमान अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं. इतक्या लवकर दादा सोडून जातील असं कधी कोणालाही वाटलं नव्हतं, कारण दादांची अजून खूप, त्यांना सगळ्यांना अपेक्षा होती. दादांच्याकडून खूप काम अजून बघायचं होतं, महाराष्ट्राच्या हिताचं काम बघायचं होतं. नीती पुढं काही चालत नाही असं म्हणतात ना, तीच गत आता सगळ्यांची झालेली आहे. दादा आज प्रत्यक्षामध्ये नसले तरी त्यांचं नाव, त्यांची आठवण, त्यांचं स्मरण, त्यांचं प्रेम, त्यांचं रागावणं हे सगळ्यांना आज इतकं क्लेशदायक, दुःखदायक एक मनातला भाव प्रत्येकाच्या, काही लोक व्यक्त करू शकतात, काही लोक व्यक्त करू शकत नाहीत. पण दादांनी खरंच या महाराष्ट्रासाठी अजोड कामगिरी केली. आदरणीय पवारसाहेबांचा वारसा त्यांना मिळाला, आपल्या आजी कैलासवासी शारदाबाई पवार यांचा वारसा त्यांना मिळाला. राजकारणी घराणं जरी असलं तरी हे सगळंच घराणं मुळातच सत्यशोधक समाजाचा विचार पुढं घेऊन जाणारं, सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन जाणारं, बरोबर घेऊन जाणारं घराणं म्हणून या पवार कुटुंबियांचा इतिहास त्याच्यामध्ये आहे. परंतु आज तो विचार पुढे न्यायचा प्रयत्न आपल्याला तर करायचाच आहे. दादाची आठवण काढणं म्हणजे दादांचा विचार, दादांचं तत्त्व, दादांची भूमिका ही पुढं घेऊन जाण्याचं काम आपल्याला करायचं. आज दादांच्या जाण्यानंतर श्रीमती सुनेत्रा वहिनींना या राज्याची जबाबदारी सांभाळण्याची वेळ आलेली आहे आणि ते अतिशय समर्थपणानं ही जबाबदारी सांभाळतात. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्या काम करतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून त्या काम करतात. देश पातळीवर त्यांनी आपला एक वावर करायला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याच्यामधूनच जे विधानसभा सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या संस्था आहेत, या सगळ्या संस्थांच्या सदस्यांना त्या पुढे घेऊन जाण्याचं काम करतील आणि दादांच्या विचाराचा वारसा, दादांनी लावलेली समयी ज्योत ही तेवत ठेवतील. अर्थातच पार्थ आणि जय या दोन्ही त्यांच्या मुलांना हाच विचार घेऊन समाजामध्ये पुढे जावं लागेल. ज्या ज्या वेळेला आम्ही कोणी कसंही वागू त्यावेळेला समोरच्या माणसाच्या मनामध्ये फक्त एवढीच भावना येईल
की अजितदादा या प्रसंगी कसे वागले असते, अजितदादांनी या प्रसंगी काय केलं असतं. आणि तोच विचार आत्मसात करून आम्ही सगळ्यांनी त्यांचं कार्य पुढे न्यायचं काम केलं पाहिजे. आणि आज तोच निर्धार आपण सगळेजण करूया. मी दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो. धन्यवाद.